वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि महत्त्वाचा सण आहे. या दिवशी माता सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते, अशी कथा सांगितली जाते. या दिवशी काय करावे? सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ किंवा नवीन कपडे परिधान करावेत. शक्य असल्यास उपवास करून श्रद्धेने व्रत पाळावे. वडाच्या झाडाची विधीपूर्वक पूजा करावी. हळद, कुंकू, फुले, अक्षता, फळे आणि नैवेद्य अर्पण करावा. वडाच्या झाडाला कापसाचा धागा गुंडाळून 7 किंवा 108 प्रदक्षिणा स्थानिक परंपरेनुसार तुम्ही मारू शकतात. सावित्री सत्यवानाची कथा ऐकावी किंवा वाचावी. पतीच्या दीर्घायुष्य आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. गरजूंना अन्न, फळे किंवा वस्त्रदान करावे. या दिवशी कोणती गोष्ट करू नये. वडाच्या झाडाची फांदी किंवा पाने तोडू नयेत. पूजा घाईघाईत किंवा निष्काळजीपणे करू नये. वाद विवाद, राग किंवा अपशब्द टाळावेत. या दिवशी उपवास असेल तर तामसिक अन्न आणि मद्यपान टाळावे. झाडाभोवती कचरा टाकू नये आणि परिसर स्वच्छ ठेवावा. कोणाचाही अपमान या दिवशी करू नये किंवा अनादर करू नये. प्रत्येक घरातील परंपरा वेगळी असू शकते. आपल्या घरातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पूजा करावी. श्रद्धा आणि मनापासून केलेली पूजा सर्वात महत्त्वाची असते. या दिवशी तब्येत ठीक नसेल तर उपवास करण्याऐवजी फळाहार करावा किंवा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे व्रत पाळावे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच धार्मिक उपयुक्त माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला देखील सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.